शिफ्ट आहेत आता. जर सकाळी 5-5:30ला उठून जर चंदगडचा माणूस पन्हाळगडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगातली उत्साह उर्मी किंवा आदरा असेल भद्र फार लांब लांबून एवढ्या लवकर येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तरी सकाळी मी आलो तेवढं गडगडाट विजांचा गडगडाट ढगांचा कडकडाट मला वाटत होतं की ही आज आमच्या या स्वागताची तयारी निसर्गाने केलेली आहे असं मला वाटतं. सर कार्यक्रमाची सुरुवात करणं काय सांगू शकाल? अरे मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली त्या मुद्द्यात काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि संताप आणणारी आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूड घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभं राहील आणि हा सूड घेण्यासाठी किंवा त्या पाकिस्ताननं जे कृत्य केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील. खरं तर या सगळ्या जम्मू काश्मीर आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले, त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले. कुठेतरी तिथल्या पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचे नाही. तसं नाही. सगळ्या तिघांनी मिळून गिरीश महाजननी जावं असं ठरलं, त्यांना पाठवण्यात आलं. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव की असं ज्या ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची जबाबदारी आमच्यावर होती. त्याप्रमाणे याच्यात कुरगुडी बिरगुडी काही नाही. वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या भावनेनं सगळे पुढे आलेले आहेत. खरं पाहिजे साहेब तर ते उपमुख्यमंत्री हे खरं तर शासकीय खर्चाने आता प्रमोशन झालं की शिवसेनेचं प्रमोशन झालं पाहायला मिळतं ती टीका देखील. आता आपण नाही जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता. अशा छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आहे आणि त्या हरामखोराने हे काम केलं आहे त्यांना कसा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टीला थारा देता कामा नये. मी अजून काही माहिती घेतली नाही. मी आज सकाळी आलो, चौकशी निश्चित केली जाईल आणि जे याला दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल.